नमस्कार मित्रांनो, माझ्या स्वामीला अर्पण या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला नेहमी सुखी व आनंदात ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काहीही नको। ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ महाराज म्हणतात, खरी भक्ती म्हणजे नेमके काय? स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असत। स्वामींच्या लीला या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत। ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे, त्या व्यक्तींना याचा प्रत्यय अनुभवास येतो। अक्कलकोट येथे स्वामी सुमारे 22 वर्षे होते। या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या। दृष्टांना सृष्ट बनविले, ढोंग्यांचे ढोंग उघड करून अज्ञजनांना खऱ्या ईश्वरनिष्ठांची ओळख करून दिली। अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी, निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्धर्म, सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या असे म्हटले जाते। अशाच एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत बोध दिला। नेमके काय घडले पाहूया। एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात। तेवढ्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात। लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात। बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात। स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे, आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन, मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती। दुसरीकडे एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता। त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या, पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती। मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसावी करतो। द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलावतात। गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो। स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यों द्वारका जा रहे थे ना, यहाँ अक्कलकोट कैसे पहुँचे? स्वामींच्या प्रश्नांनी गोसावी विस्मित होतो। गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमने ही बुलाया था। खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार? श्री कृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात। गोसावी धन्य होतो। गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही, ती वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा पाला देतात। हा पाला रोज वाटून खात जा। काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो। स्वामी म्हणतात की अनन्य भाव, भक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते। ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोस। तर मित्रांनो, प्रत्येकांचे दुःख, प्रत्येकांच्या समस्या, प्रत्येकांचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराजच आहे। म्हणून मनापासून स्वामींना शरण जा, त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींचा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा। संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।